नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 19 जानेवारी आणि सकाळचे 9:35 झाले आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केट एका थोडंसं सेलिंग प्रेशरमध्ये पाहायला मिळत आहे, परंतु खालच्या बाजूला रिकव्हरी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचं महत्त्वाचं कारण काय आणि याच्या मागच्या सर्व गोष्टी ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे डाटा आहे आणि त्यानंतर याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे होऊ शकते हे आपल्याला थोडंसं बघून घ्यायचं आहे. तर ऑप्शन चेन बघण्या अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा काय बघणार आहे, पीसीआर डाटा. आजचा पीसीआर डाटा कशा प्रकारे सध्या अवेलेबल आहे. तर या ठिकाणी बघू शकता जी पीसीआर व्हॅल्यू आपल्याला आहे ही जी आलेली आहे सध्या ही 0. किती दाखवत आहे आपल्याला या ठिकाणी 0.7च्या जवळपास सध्या आपली पीसीआर व्हॅल्यू दाखवत आहे. या हिशोबाने मार्केट काय थोडंसं एक बाईंग रेंजमध्ये असल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बघायचं आहे की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे सध्या अवेलेबल आहे, त्यानुसार आपल्याला आजच्या पोझिशन बघायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता सध्या करंट मार्केट प्राइस चालू जी आहे ही 25,000 किती आहे 575 म्हणजे 25,600च्या जवळपास आपण सध्या ट्रेड करताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपल्याला बघायचं आहे 25,600ची ही जी लेवल आहे या लेवलजवळ बऱ्याच वेळा मार्केट एक लेवल ही ब्रेक म्हणजे अपसाईड ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो कंटिन्यू रेजिस्टन्स घेऊन मार्केट त्या ठिकाणपासून खाली येत आहे. तर या ठिकाणी बघू शकता 25,600 ते 25,500 पर्यंत या तिन्ही स्ट्राईक प्राईसवर जबरदस्त ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. 1.5 करोडच्या जवळपास आजच्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. आणि 25,550 ज्या ठिकाणापासून मार्केटने सपोर्ट घेतला त्या या ठिकाणी बघू शकता तुम्हाला किती दाखवलेलं आहे 1,05,00,000च्या जवळपास या ठिकाणी टोटल ओपन न्यू ओ ॲडिशन दाखवलं आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत तेजीसाठी पोझिशन केलं. म्हणजे कुठेतरी या सपोर्ट चांगल्या प्रकारे तयार होत आहे असं आपल्या या डाटावरून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आता पुट साईडला कॉल साईडला जर बघितलं मंदीसाठी आता 25,600 ही जी लेवल आहे ज्या लेवलपासून मार्केट कंटिन्यू डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी 1,51,00,000 ओपन इंटरेस्ट आहे आणि त्या ठिकाणी 1,33,00,000 आजचा ॲड झालेला आहे. म्हणजे आज या ठिकाणी चांगल्या प्रकारची कॉल रायटिंग झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर 25,700 या 25,700वर सुद्धा आपल्याला किती दिसून येत आहे 1,60,00,000 आणि त्यानंतर 25,800 या ठिकाणी 1,87,00,000 म्हणजे तिन्ही स्ट्राईक प्राईसवर चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसून येत आहे. 1,1 ते 2.5 कोटीच्या जवळपास म्हणजे चांगल्या प्रकारचा हा रेजिस्टन्स होऊन या ठिकाणी तयार झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला या डाटावरून दिसून येत आहे. आता महत्त्वाचं काय की या लेवलनुसार मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे तर या लेवलनुसार आत्ता ज्या काही सध्या आपल्याला पोझिशन पाहायला मिळत आहे तर या कशा प्रकारे आपल्याला वर्क करू शकते थोडंसं समजून घ्यायचं आहे. तर सध्याच्या नुसार हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आणि मार्केट 25,600च्या खालती कंटिन्यू सस्टेन राहण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी काय होणार आहे की या 25,600 पर्यंत जो काही डाटा आहे हा थोडासा आता लॉंग अँड वेंडिंगमध्ये कन्वर्ट होताना दिसून म्हणजे हे या ठिकाणी कशा प्रकारे सध्या डाटा निगेटिव्हमध्ये कन्वर्ट होत आहे त्या प्रकारे या ठिकाणचा डाटा सुद्धा तुम्हाला निगेटिव्हमध्ये जाताना दिसून. याचं कारण एकमेव काय की या ठिकाणी सेलिंग प्रेशर खूप आहे आणि ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट जर बघितलं मंदीकडे जास्त आहे, त्यामुळे हा डाटा कुठेतरी थोडासा इम्पॅक्ट करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये जे मंदीचं एक थोडंसं आपल्याला सेंटिमेंट दिसून येत आहे त्यानुसार काय की ह्या पोझिशनच्या तेजीसाठी पोझिशन तयार केले हे या ठिकाणी फसलेलं आहे. त्यामुळे मार्केट थोडंसं डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस मला थोडेसे दिसून येत आहे डाटावर म्हणजे सध्याच्या या डाटावरून. आता या डाटावरून परंतु पीसीआर लेवलनुसार काय 25,500वर पुन्हा एक सपोर्ट आपल्याला येणार आहे कारण पीसीआर सुद्धा त्या लेवल आणखी पुन्हा कमी होणार आहे. तर बघूया आता आणखी आता कशा प्रकारचं मोमेंटम मिळते. तर ठीक आहे, थोडंसं आता चार्टवर बघूया. चार्टवर कशा प्रकारचे मोमेंटम आपल्याला सध्या दिसून येत आहे. तर मार्केट बघू शकता कंटिन्यू आता वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये थोडंसं चेक करूया त्याला कशा प्रकारचं. कारण या ठिकाणी बघू शकता सेलिंग प्रेशर कंटिन्यू आहे. ही कॅन्डल कंटिन्यू जी क्लोजिंग आता ही कॅन्डल या 600च्या वरती क्लोजिंग न दिल्यामुळे थोडंसं काय झालं मार्केटमध्ये इनडिसिजन लेवल सध्या त्या ठिकाणी तयार झाल्या. त्या मार्केटमध्ये काय व्हायला पाहिजे होतं की मार्केटने त्या लेवलपासून पुन्हा आणखी अपसाईडला जर ती क्लोजिंग जर दिली असती तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आणखी वरच्या बाजूला टार्गेट पाहायला मिळाले असते, परंतु मार्केट त्या ठिकाणी सस्टेन न झाल्यामुळे काय झालं की अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला आता सध्या दिसून येत आहे. परंतु महत्त्वाचं आहे की 25,500 कारण मार्केटने या अगोदर सुद्धा या ठिकाणापासून सपोर्ट घेऊन अपसाईडला गेलेल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणचा जर सपोर्ट प्रिव्हियस जर बघितला तर या ठिकाणी बघू शकता एवढं मोठं सेलिंग प्रेशर असताना सुद्धा असं वाटत होतं की मार्केटने आता ही 25,500ची लेवल तोडली, परंतु ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं की मार्केटने या लेवलपासून सपोर्ट घेऊन जबरदस्त रिकव्हरी दिली होती. कारण यावेळेस सुद्धा तीच महत्त्वाची लेवल होती की पीसीआर लेवल पीसीआरमध्ये तेव्हा सुद्धा बाईंग साईडलाच पीसीआर आला होता, त्यामुळेच याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं रिकव्हरी पाहायला मिळाली. आज सुद्धा शक्यता ती दिसून येत आहे कारण की
PCR लेवल आपला 0.7 पर्यंत आलेला आहे. मार्केट चांगल्या प्रकारचा होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणपासून जे काही सेलिंग प्रेशर आहे यांची शॉर्ट कव्हरिंग जर झाली PCR डाटानुसार तर मार्केट पुन्हा तुम्हाला 25,700 ते 800 पर्यंत आणखी पाहायला मिळेल. महत्त्वाचं आहे 25,600च्या लेवलच्या वरती जोपर्यंत कॅन्डल्स किंवा प्राइस क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला अपसाईडला थोडंसं अडथळे जास्त दिसून येत आहे. कारण तो डाटा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होत आहे की त्या ठिकाणी लॉंग वेंडिंगचं प्रेशर होत आहे. मग लॉंग वेंडिंगचं म्हणजे ज्यांनी तेजीसाठी पोझिशन केलं आहे या ठिकाणी मार्केट आल्याच्या नंतर थोडंसं तेजीत आल्याच्या नंतर आपले पोझिशन विकायला सुरुवात करतात. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी काय होते की त्या तेजीवाल्याचंच सेलिंग प्रेशर ऑटोमॅटिकली या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मार्केट काय की पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं त्याच्यावर तो सेलिंगचा दबाव वाढताना दिसून येत आहे. तो कुठेतरी मार्केटसाठी थोडासा हे निगेटिव्ह पॉईंट राहते. तो जेव्हा लॉंग अनवाइंडिंगच्या पोझिशन कन्वर्ट होतात, तेजीच्या पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मंदीच्या मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग ही तेजीसाठी चांगल्या प्रकारे सपोर्ट करते, त्याचप्रमाणे मंदीच्या मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग सुद्धा मंदीसाठी चांगल्या प्रकारे सपोर्ट करते. आज जर लॉंग अनवाइंडिंग जर झाली तर मार्केटमध्ये थोडंसं आपली 25,500च्या लेवलवरती सेलिंग प्रेशर वाढताना दिसून येईल. अदरवाईज तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगचा जर जबरदस्त आणखी मला शॉर्ट कव्हरिंगसाठी मला लेवल कुठली पाहिजे की 25,500 पर्यंत मार्केटने आणखी थोडंसं खाली येईल पाहिजे. कारण ती लेवल आपल्यासाठी परफेक्ट राहणार. कारण आता सध्या जर लेवल ही बघितली तर 25,562 वर आहे ना, आपण रजिस्टन्सच्या जवळपास आहे ना, सध्या सपोर्टच्या जवळपास आहे. म्हणजे काय की थोडीशी या ठिकाणी पोझिशन फसण्याचे संकेत थोडेसे जास्त दिसते. आणि थोडंसं अदर याच्यामध्ये जर बघितलं प्रीमियमचे थोडेसे तुम्हाला चार्ट दाखवत त्यावरून सुद्धा लक्षात देते की प्रीमियम काय होतं की थोडंसं सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये. आता हे बघू शकता, हे पुट ऑप्शनचं प्रीमियम आहे. याच्यामध्ये 25,950चा आपण तो पुट घेतलेला आहे. या ठिकाणी 10 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघू शकता. हे बघा, पुट ऑप्शन तो वरती सस्टेन नाही होत आहे ना, कारण त्याने एक टॉप बनवलेला आहे तो 410च्या 20च्या जवळपास, आणि या अगोदर सुद्धा तो 460 पर्यंत 450 पासून तो खाली आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे की मार्केटने आणखी 25,500 पर्यंत जर आलं तर हा पुन्हा 450 पर्यंत, म्हणजे या रेजिस्टन्स झोन पर्यंत जाईल तो. म्हणून आपल्याला महत्त्वाचं काय की थोडंसं आणखी याच्यामध्ये सेलिंग प्रेशर यायला पाहिजे. 500च्या जवळपास आल्याच्या नंतर मार्केटमध्ये या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल. आता कॉल ऑप्शनमध्ये जर प्रीमियम बघितले तर कॉल ऑप्शनमध्ये कशा प्रकारचे मोमेंटम दिसून येत आहे. ठीक आहे, आपण 250च्या प्रीमियमचा बघू. याच्यामध्ये कॉल ऑप्शनमध्ये बघू शकता थोडंसं सेलिंग प्रेशर दिसून येत आहे याच्यामध्ये. म्हणजे मार्केट कॉल ऑप्शनचे आता मार्केट जर या ठिकाणी होल्ड करण्याचा प्रयत्न करतात तर मार्केटने काय करायला पाहिजे तर हा कॉल ऑप्शनची किंमत वाढायला पाहिजे होती ना, परंतु जो कॉल ऑप्शनच्या किमतीला तो सस्टेन नाही होता. तर तिथे एक बेस बनवलेला आहे त्याने, परंतु तो अपसाईडला सुद्धा चांगल्या प्रकारे हे नाही आहे. कारण याच्या अगोदरचा जर सपोर्ट जर बघितला याचा तर बऱ्याच वरती आहे. समजा 300 पासून ऑलरेडी हे झालेलं आहे. मार्केटमध्ये एकच पॉझिटिव्ह टिगर राहणार फॅक्टर राहणार या ठिकाणी. मार्केट जर या ठिकाणी रिव्हर्सल झालं त्याचं एकमेव कारण राहणार आहे फक्त PCR लेवलच्या अनुसार ह्या ज्या काही पोझिशन आहेत मंदीसाठी ह्या पोझिशन कन्वर्ट होणार आहे तेजीमध्ये. आणि 25,500 वर बघू शकता तुम्ही या तिन्ही स्ट्राईक पाहिजे थोडंसं आपल्याला ओपन इंटरेस्ट वाढताना या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी काय होत आहे, डाटा वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे मार्केट थोडंसं या ठिकाणचं मोमेंटम घेणार म्हणजे घेणारच असं या ठिकाणी सध्या या डाटावरून आपल्याला दिसून येत आहे. आता महत्त्वाचा काय, जो आपण पहिल्यांदा जो पुट ऑप्शन बघितला होता कुठला 25,950चा पुट ऑप्शन जो बघितला होता त्याच्यामध्ये मोमेंटम बघा तुम्ही, त्याच्यावर आपल्याला सर्व खेळ जो लक्षात येते त्या प्रीमियमच्या चार्टवरून लक्षात येते. कारण ही प्राइस वरती सस्टेन नाही होत आहे. ही प्राइस काय वरती सस्टेन होत नाही आहे. त्याच्यामुळेच आणखी वेगवेगळे प्रीमियम बघूया, कारण त्याच्यावरून सुद्धा आपल्याला कुठल्या प्रीमियममध्ये कशा प्रकारचा चेंजेस चालू आहे थोडंसं लक्षात येऊन जाते. हे सुद्धा बघू शकता 200च्या जवळपास जाऊन थोडं त्याने टॉप बनवलेला आहे. तो 316 त्याची पण कंडिशन तीच आहे. 356 वाला तो पण तेच आहे, परंतु थोडंसं आपल्याला या ठिकाणी लॉंग माइंडिंग तसंही 475 ठीक आहे. यामध्ये सुद्धा कंडिशन तीच आहे. 525 वाला ठीक आहे. आपल्या छोटे हे प्रीमियम जे याच्यासाठी बघावं लागतं की ॲक्च्युअलमध्ये जर इंडेक्समध्ये तेजी किंवा मंदी होत असेल तर त्यांना तेजी किंवा मंदीच्या पोझिशन या इंडेक्स ऑप्शनमध्ये शॉर्ट किंवा बाय करून आपल्याला करावं लागतं. तर त्यामुळे याचं मोमेंटम आपल्याला तेजी किंवा मंदीचं मोमेंटम सर्वात पहिले इंडेक्समध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण हा इंडेक्स पहिल्यांदा नेहमी इंडेक्सचे ऑप्शन्स हे आपण सर्वात पहिल्यांदा चेक करतो. तर मित्रांनो आजचं मोमेंटम असं आता बघूया मार्केटमध्ये कशा एकच फॅक्टर राहणार आहे मार्केटमध्ये तेजीसाठी PCR लेवलनुसार मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग यायला पाहिजे. फक्त लेवल पाहिजे आपल्याला 25,500च्या जवळपास. जर मार्केट आलं 450 ते 500 500 ते 550 तर तुम्हाला हा चांगल्या प्रकारे थोडासा सपोर्ट या ठिकाणी राहणार आहे. तर बघूया मार्केट आपल्याला 11 वाजेपर्यंत कशा प्रकारे टार्गेट देते. त्या दिवशी आपल्याला जबरदस्त टार्गेट दिलंच, आज कशा प्रकारे देते हे बघावं लागेल. आता
ठीक आहे, भेटूया आपण पुन्हा 11:30-12च्या तेवढ्यातनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे